मी नॉर्मली माझ्या कार्यालयामध्ये बसलेली होती. आमच्या सगळ्या महिलांना जेवण वगैरे ते कसं राहिला 5 प्रचार बंद झाला. आमचा 5 प्रचार बंद झाला. आम्ही जेवणाची व्यवस्था केली. आम्ही रीतसर सगळं प्रचार 5 बंद केला. मला अचानक कॉल आला माझ्या मुलांचा. तेव्हा राऊंडअपला होते. त्या लोकांनी सांगितलं की एक जी ह्यांची नेहा पाटील म्हणून एक पोरगी आहे, रियामध्ये उमेदवार आहे, ती तिच्या नेहा पाटीलकडे काम करते. नेहा पाटील इशिका नाईक तिची पोरगी आणि अजून एक जी आतमध्ये पैसे होते ती बाई, ती वारंवार दळवीचं नाव आहे. ती त्यांच्या ऑफिसमध्ये उमेदवारच्या ऑफिसमधून निघायची, सोनाच्या ऑफिसमध्ये सोनाच्या दुकानात जायची. सोनाच्या दुकानात निघाली की त्या ऑफिसमध्ये आली होती. सारखं वारंवार चाललेलं. ते त्या पोराने वॉच ठेवतो आतमध्ये जाऊ शकत नाही म्हणून आम्ही लेडीज लोकांना बोलवलं. आम्ही ते येताच दुकानात शिरलो. दुकानात विचारलं की नक्की काय आहे सांग प्रकार. तो बोलायला जसा मी इकडे आलो, शिंदेकडे सगळे जे कार्यकर्ते होते सगळ्यांचं इकडे वॉच ठेव होते सगळे पळाले, फटाफट निघून गेले इथून. जसे निघाले इथून आमच्यातली जे कार्यकर्ता होती ती, तिला काय माहिती डोक्यात आलं, ती आतमध्ये शिरली. आतमध्ये त्या लोकांना गळ्यातला पट्टा, शिंदेगडाचा तो पट्टा आहे, शिंदे चिन्ह उमेदवाराचं जे धनुष्यबाण आहे त्या चिन्हासकट पाकिटासकट आम्ही त्याला रेड्यान पकडलेलं आहे. आणि ह्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. काल पण राजूभाऊची गाडी सोडण्यात आली पोलिसांतर्फत. आता पण हे जर ह्याच्यावरती कारवाई नाही झाली तर आम्ही ह्याच्यावरती मग ऍक्शन घेणार. पोलिसांना किती कॅश सापडल्या आता आम्ही कॅश मध्ये ना आम्ही स्वतः ऍक्च्युली अक्षरशः बंडल पकडले, एवढी थप्पी पकडली आहे एनवेलपची. 2-2.5 लाखाच्या वरती रक्कम असेल ती. पोलिसांकडून ही कडक कारवाई झाली पाहिजे. काल पण आम्ही लोकांनी राजूभाऊची गाडी पकडली होती, त्याच्यामध्ये कॅश होती. आम्ही पोलिसांना सांगितलं की चेक करा, पण त्यांनी न चेक करता बिनधास्त सोडलं. म्हणजे आम्ही ह्याचं काय मानायचं. पोलीस दबावाखाली काम करतायत. मला ही गोष्ट माहिती 100%. हे जर असं होत असेल 100%. आमच्याकडे कालचे पण व्हिडिओ आहेत. राजूभाऊच्या गाडीला आम्ही अडवलं, आम्ही सांगितलं की गाडी चेक करा, रिक्षा चेक करा, पण त्यांनी चेक न करता परस्पर त्या गाडीला पळवलं. मग आम्ही काय मानायचं दुसऱ्या गोष्टीला. म्हणजे जे उमेदवार, जे बीजेपीचे उमेदवार जे लोकांनी इमानदारीशी काम करून निवडून येत आहेत आणि हे शिंदेगडाची माणसं हे असे पैसे वाटून निवडून येतात. म्हणजे काय नक्की तुम्हाला पैसे वाटायची गरज का लागते. म्हणजे तुम्ही गेल्या 8 वर्ष कोण दाखवला पब्लिकला, म्हणून आज तुम्हाला पब्लिकला पैसे लागतात. आम्ही गेले 20-25 वर्षापासून नगरसेवक आहोत. 1 पण रुपया कधी कोणाला वाटला नाही. बिना पैसे वाटून आम्ही निवडून येतोय. कामं करा पुढे जनतेची. पैसे 200-500 रुपये कोणला पुढे येतो. आणि जर एवढंच तुम्हाला आहे जनतेची दया आहे ना, मग पुढे 5 वर्ष पैसे वाटा. कोण तुम्हाला अडवणार आहे. नाही, आम्ही लोक ह्याचा नक्की ऍक्शन घेतला पाहिजे. हा वरपर्यंत आवाज गेला पाहिजे, नाही तर मग आम्ही ह्याच्यावरती रस्त्यावरती उतरू.